महाराष्ट्र ज्यावेळी मुघलशाही, आदिलशाही, निजामशाहीच्या टाचेखाली दबला जात होता, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या रयतेला स्वाभिमानानं उभं राहायला शिकवलं. इथल्या तरुणांना संरक्षण दिलं, त्यांना स्वतःसाठी आणि मातीसाठी लढायला शिकवलं. 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना साकार करण्यासाठी आपल्या लहान लहान सवंगड्यांना सोबत घेऊन स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी शिवरायांच्या नजरेसमोर सर्वात महत्वाचं लक्ष्य होतं ते म्हणजे स्वराज्यासाठी गडकिल्ले जिंकणे. स्वराज्य राखण्यासाठी सह्याद्रीच्या अभेद्य पर्वतरांगांचा त्यावेळी मोठा हातभार होता. त्यावेळी पुणे परगण्यातील त्यावेळचा मोठा किल्ला शिवरायांनी हेरून ठेवला होता. त्या किल्ल्याचं नाव होतं प्रचंडगड म्हणजेच तोरणा किल्ला. तोरणा किल्ल्याचा डोंगर हा खूपच उंच आणि अवघड अशा महत्वाच्या ठिकाणी होता. आदिलशहाने याच डोंगरावरती एक अर्धवट किल्ला बांधून तो तसाच सोडून दिला होता. किल्ला अर्धवट असल्याने त्यावर कोणाचीही नजर नव्हती. किल्ल्यावर बऱ्यापैकी पहारा सुद्धा कमी होता. शिवाजी महाराज आणि त्यांच्या सवंगड्यांनी ठरवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकण्यासाठी सर्व नियोजन केलं. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व सवंगड्यांना माहिती दिली. त्यानुसार योजना आखली गेली. शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह त्या किल्ल्यावर चढले.
मिळेल त्या अवजारांची त्यावेळी तयार केलेली हत्यारं शिवराय आणि मावळ्यांनी सोबत घेतली होती. सर्वांनी पूर्ण ताकदीनं प्रचंड गडावर हल्ला चढवला. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की पाहिजे तेवढा दारूगोळा नव्हता. पण जेवढे सैन्य होते तेवढ्या सैन्यांसोबत शिवराय आणि मावळ्यांची तुफान लढाई झाली. एकूण किती सैन्य आहे याची सर्व माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच मिळाली होती. शिवाजी महाराजांनी हे सर्व हेरलं होतं आणि सर्व मावळ्यांसह सिंहाच्या छातीनं आणि हरणाच्या वेगानं झपाझप तोरणा किल्ला चढून वरती गेले. आपल्या मावळ्यांनी सुद्धा क्षणार्धात ठरल्याप्रमाणे मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. किल्ल्यावर असणारं जे काही सैन्य होतं त्यांच्यासोबत मावळ्यांची लढाई झाली. तानाजी मालुसरे या वीरानं दरवाजावर मराठ्यांचं निशाण उभारलं आणि निवडक मावळ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला काबीज केला. तेही वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पहिल्या विजयाची आठवण म्हणून की काय प्रचंड गडाचं